नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ब्रह्मकुमारीज पनवेल हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न। दिनांक 30/1/2025 रोजी ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय पनवेल सेंटरच्या वतीने पनवेल स्थित हुतात्मा स्मारक गार्डनमध्ये मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। या विशेष कार्यक्रमात सौ वर्षा प्रशांत ठाकूर, सौ नीता माळी नगरसेविका, सौ नीता मंजुळे उपाध्यक्ष बीजेपी, सौ दर्शना भोईर नगरसेविका आणि सौ सुलोचना कल्याणकर, सौ तबस्सुम खान सदस्य बीजेपी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या। ब्रह्मकुमारी तारादीदींनी मकर संक्रांती साजरी करण्यामागे असलेले खरे आध्यात्मिक रहस्य अत्यंत सुंदरपणे समजावून सांगितले। मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी भुकुटी मस्तकामध्ये कुंकू लावण्याच्या परंपरेचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की मी हे जीवन जगणारी एक आत्मा आहे हे लक्षात ठेवणे। कुंकू लावणे म्हणजे आपल्या आत्म्याची शुद्धता आणि दिव्यता ओळखणे आणि त्याच्या अंतर्मनातील सर्व विकार आणि अंधकार दूर करून शुद्धतेचा अनुभव घेणे। तसेच हळद लावण्याचा अर्थ असा आहे की आत्मा जो विकारांमुळे काळा आणि मलिन झाला आहे त्याला हळदीच्या गुणांनी शुद्ध आणि उजळ बनवणे। फूल म्हणजे दिव्य गुणांची सुगंध आपल्या जीवनात पसरवणे। जसे फुलांमध्ये विविध सुगंध असतात तसे आपल्या जीवनातील सद्गुण आणि सकारात्मकता इतरांपर्यंत पोहोचवणे। तिळगुळ वाटणे आणि गोड शब्द बोलणे म्हणजे आपल्या संबंधामध्ये मधुरता आणि सुसंवाद आणणे। कटुता विसरून प्रेम, सौहार्द आणि गोड बोलण्याच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे। भेटवस्तू देणे म्हणजे आनंद देणे आणि आशीर्वाद प्राप्त करणे। जेव्हा आपण आनंदी होतो तेव्हा आपले मन हलके होऊन स्वच्छ आणि उंचीवर उडण्यासारखे होते। त्याचे प्रतीक म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवले जाते। पतंग उडवणे हे आपल्या मनाच्या हलकेपणाचे आणि मुक्ततेचे प्रतीक आहे। मकर संक्रांतीचा खरा आध्यात्मिक संदेश म्हणजे संस्कारांमध्ये क्रांती आणणे, आपल्या जीवनातील नकारात्मक संस्कारांना बदलून सकारात्मकतेचा स्वीकार करणे। राजयोग विद्या आणि परमात्म्याच्या शक्तीने आपल्या संस्कारांमध्ये परिवर्तन घडवता येते आणि त्याद्वारे आपले जीवन उच्च आणि दिव्य बनवता येते। आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल। आप इसी लक्ष्य से आए। जैसे जनवरी महीना होता तो हर एक स्त्री के, महिला के मन में उमंग उत्साह आता रहता। हमें घर में बहनों को बुलाना है, हल्दी कुंकू देना। तो आजकल हम देखते हैं कि हम नंबर तर माझा घ्या नंबर। बहुत अच्छी तरह से सुचारू रूप से चल रहा है। आप सबका सहयोग का बहुत बहुत धन्यवाद। तो हमारा जीवन भी ऐसे ही होना चाहिए। अभी दीदी ने जो बोला अभी हमें संक्षिप्त में समझ में आया कि हमें धीरे से बोलना चाहिए, सच बोलना चाहिए, कम बोलना चाहिए।